गुरुकृपा झाल्यानंतर काय घडतं हे गुरुचरित्रामध्ये सांगितलंय. गुरुकृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैसे त्यासी, समस्त देव त्याचे वशी, कळी काळाचे जिंके नर. गुरुकृपा झाल्यानंतर काळाला जिंकण्याची ताकद भक्तामध्ये निर्माण होती. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामस्मरणाला सुरुवात करा आणि गाणगापूरचे नृसिंह सरस्वती महाराज यांनाच आपण गुरु माना. नमस्कार. भक्ताने भीतीमुक्त व्हावं म्हणून गुरुचरित्र ग्रंथात अध्याय नंबर 14 मध्ये सांगितलं आहे, गुरुकृपा होय ज्यासी यमाची भीती नाही. आपण मरणाला फार घाबरत असतो, परंतु दत्त महाराजांनी भक्तांना आशीर्वाद दिलाय, गुरुकृपा झाल्यानंतर तुम्हाला मुख्य यमाचे भय नाही. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या गुरुस्मरणाचा नामस्मरणाचा आपण जप करावा. नमस्कार. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे, देव कुठं आहे आणिक सांगेल एक खुण, गायन करीजो माझे स्मरण, तयाच्या घरी आपण असो अखंडिता. म्हणजेच ज्या घरामध्ये माझं नामस्मरण चालू असतं त्या ठिकाणी मी असतो. म्हणून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये या जपाला प्रारंभ करा. देव तुमच्याकडे येतील.